तो एक मुलगा होता जो जो अचानक स्टाईलचे ए, ते चष्मा घालून आला. एकदम स्टाईल हो. तर त्यांच्या हिशोबाने एक दुसऱ्या हिशोबामध्ये तर सगळेजण शॉक झाले. आणि एवढा स्टाईल एकदम वेगळा वाटत होता सर्वांमध्ये. एवढ्या एकदम लेटेस्ट स्टाईल जी कोणाकडेच नव्हती तशी. आणि सगळेजण एकमेक वाव एकदम स्टाईलो झाला हा मुलगा. पण येशिवामध्ये एक हे असतं नॉल असतं त्याच्यामध्ये रूल्स असतात का काय पण नाही घालू शकतो. काय फॅशन शो आहे इकडे? हा फॅशन शो नाही आहे, येशिवा आहे. येशिवामध्ये यासाठी कोणते कोणते कंडिशन्स असतात का माणसाने कसं राहिलं पाहिजे, सगळं मॉडेस्ट पाहिजे, सर्व बरोबर पाहिजे, एकदम स्टाईल स्टाईल नाही केलं पाहिजे माणसाने मुलांनी. ते पण असतं येशिवामध्ये. तर तो मुलगा आला, तर सगळेजण बघायला लागले वाव. आणि मग जेव्हा ते मॅनेजमेंटला म्हणजे रब्बानीला पण कळलं का एवढा स्टाईलमध्ये आलाय तो, कमाल आहे. तर त्यांनी त्याला बोललं का बघ त्या मशगियाकनी जो त्यांच्यावर तो राव त्यांच्यावर या गोष्टींच्यावर रिस्पॉन्सिबल असतं, तो त्यांना त्याला बोलला आणि बोललं का इथे असं चालणार नाही. तू नॉर्मल ग्लासेस नॉर्मल चष्मा घालू नये. हे स्टाईल चष्मे नाही चालणार इकडे, तुला माहिती आहे. हे शिवाय काय फॅशन शो नाही आहे इकडे. तू समज जर नाही चेंज केलास तर मग तू नाही येऊ शकत इकडे. तू चेंज करायला पाहिजे त्याशिवाय नको येऊस शिवमध्ये, असं त्याला बोलले. आणि तो रिअली दुसऱ्या दिवशी नाही आला. तर त्याचा मित्र त्या रावकडे गेला मोठ्या. आणि तो मला बोलला, त्या मोठ्या रावला बोलला का मला राहवलं नाही जात, मला बोललंच पाहिजे तुम्हाला. का तो मुलगा आहे तो ज्याला तो चष्मा तो उलट सुलट एकदम स्टाईलमध्ये चष्मा घालून आलाय, तो त्याची चूक नाही आहे ती. त्याला मेटल कोणती पण कोणता पण मेटल असतं त्याचं त्याला एलर्जी आहे. आणि म्हणून त्याचा घड्याळ पण प्लास्टिकचा असतो. सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या असतात त्याचे. कोणताच मेटल तो वापरत नाही आहे. आणि त्या चष्मा पण वापरायसाठी त्याला प्लास्टिकचा चष्मा लागतं. आणि म्हणून तो त्यांनी प्लास्टिकचा चष्मा बनवून घेतला आहे स्पेशल त्याच्यासाठी. तर त्यावेळेला ते प्लास्टिकचा चष्मा एकदम वेगळ्या टाईपचा होता. सगळ्यांपैकी तो वेगळा दिसत होता. आणि म्हणून त्यांनी घातला. पण त्याला एक्सप्लेन नाही करता येत स्वतःला. त्याला जमत नाही ते बोलायला तुम्हाला. म्हणून तो काय बोलू नाही शकला. त्याला फार वाईट वाटलं आणि तो पण मी बोलतोय का त्याला ह्या मुलीने एक्सप्लेन केलं त्याला बनिमला का त्याची चूक नाही आहे. त्याला मेटलची एलर्जी आहे आणि म्हणून त्यांनी तसा चष्मा घातलाय. तर प्लीज त्याला परत घ्या आणि त्याला एक्सेप्ट करा कारण त्याची चूक नाही आहे. ती एलर्जिक माणूस आहे तो. तर माणसाने कोणते पण केव्हा पण दुसऱ्याला जज करताना जेव्हा आपण कोणाला माणूस बघतो का उलट सुलट काम करतोय नाहीतर कोणती गोष्ट तो उलट करतोय, तर त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांनी बघितलं पाहिजे की नाही का मे बी काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल त्याला. मे बी त्या दिवशी त्याचा मूड खराब असेल, मे बी त्याला भूक लागली असेल म्हणून तो उलट सुलट बोलला. मे बी त्याला कोणीतरी दुखवलं असेल म्हणून त्यांनी माझ्यावर राग काढला. हे मे बी त्याला हेल्थ प्रॉब्लेम असेल. मे बी त्याला काहीतरी हेल्थचा प्रॉब्लेम झाला असेल अचानक. मे बी त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला हेल्थचा प्रॉब्लेम असेल, त्याच्या टेन्शनमध्ये असेल. खूप गोष्टी असू शकतात. आणि तसा विचार करूनच मग त्यांनी त्या समोरच्याला माफ केलं पाहिजे, नाहीतर ते विसरून गेलं पाहिजे, पुढे जायला पाहिजे. म्हणून ह्या 3 आठवड्यामध्ये आपण बोलतो का बिगला सीना खिंगनाम हेटेड होतं माणसांमध्ये म्हणून बेथॅमिक डिस्ट्रॉय झाला आपला. अ, तर ते फिक्स करायला आपल्याला आता उलट केलं पाहिजे आणि ते हेट्रेड काढली पाहिजे. फाईन, मी नाही बोलत का वाईट माणसांसोबत दोस्ती करायला पाहिजे, त्यांच्यासोबत सगळे मित्र बनवले पाहिजेत आणि वाईट माणसांसंगत गेलं पाहिजे त्यांची गोष्टी करायला. नाही नाही, ऑफकोर्स नाही. वाईट माणूस आहे त्याच्याशी लांब राहायला पाहिजे ऑफकोर्स, पण तो हेट्रेड नाही पाहिजे दुसऱ्या माणसांमध्ये का बाबा हा यांनी मला असं केलं म्हणून मी त्याला उलट दाखवीन. नाही तर मनात त्याचं नाही पाहिजे. त्याला प्रॉब्लेम आहे त्यासंच बोल आणि जाऊन दे पुढे. पुढे जायला पाहिजे. मला माहिती आहे की सोपं आहे बोलायला पण करायला फार डिफिकल्ट आहे. पण
नाकाच खुला पाहिजे की आपण पीस नाही राहिलो सर्वांसोबत. वाईट माणसांसंगत नाही तर वाईट मित्रांसोबत लांब राहायला काय, तो तर मिचवा आहे. लांब राहिलंच पाहिजे ऑफकोर्स, वाईट माणसांशी लांब राहिलं पाहिजे. पण ॲट द सेम टाईम त्यांची नालस्ती नाही केली पाहिजे दुसऱ्यांच्या समोर. त्यांच्याबद्दल बोलायच्या आधी विचार केला पाहिजे. वाईट माणसांशी लांब राहायला पाहिजे, दॅट्स फॉर शुअर. पण ॲट द सेम टाईम हे काय आपण बोलतो त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि हेट नाही केलं पाहिजे त्यांना मनातून. मे बी त्याचा प्रॉब्लेम असेल, मे बी आता मी त्याच्यासमोर नाही जाऊ शकत, पण लांब राहा, इट्स फाईन, इट्स अलाउड लांब राहायला. पण तो हेट्रेट नाही पाहिजे, तो तो सिनात खिनाम, तो उगाच त्याशी मला वाटते तो वाईट आहे, पण मे बी तो बरोबर असेल. कारण दरखोशल अदाम यशर बेनफ, असे श्लोमो मेलेख बोलतात का, द द वे ऑफ अ पर्सन इज इज राईट इन इज आईज. त्याला दरवेळेला वाटतं का तो बरोबर आहे, प्रत्येक माणसाला वाटतं तो बरोबर आहे. आणि हे कोणत्या मोठ्या मोठ्या मर्डरर्सला पण वाटतं अरे तो खूप चांगला माणूस आहे. मनामध्ये आतमध्ये तो ही हॅज अ व्हेरी, तो खूप चांगला माणूस आहे. पण सर्कमस्टन्सेसमुळे त्याला ह्या गोष्टी करायला लागतात. पण तो स्वतः खूप चांगला माणूस आहे. नाही 10-15 किती लोकांना मारलं त्याचं काही नाही, पण तो चांगला माणूस आहे. प्रत्येकाला वाटतं तो चांगला माणूस आहे ऑफकोर्स. ते वाटणे चांगलं असतं. पण ते क्लॅरिफाय केलं पाहिजे की बेमेत तो चांगला माणूस आहे का नाही आहे. कोणातरी विचारलं पाहिजे मित्राला, नाहीतर नाहीतर मग नवऱ्याला, नाही तर बायकोला, बायकोने विचारलं पाहिजे नवऱ्याला, नवऱ्याने विचारलं पाहिजे, पार्टनरला विचारलं पाहिजे का बेमेत तुझ्यामध्ये मला तुला वाटते माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मग लिस्ट मिळेल, मग माणूस सुधरेल मे बी बेजात एनिवे. आपण आपण जाऊया आपल्या मिशनातमध्ये. ॲज युजल आपण बघितलं होतं मिशनातमध्ये आपण सिक्स मिशना कंप्लीट केला होता आणि सेवन्थमध्ये चालू केला होता मला वाटतं. या मिशनरमध्ये आपण बघतो का पेसाखच्या अर्पणबद्दल आहे. जे पण नवीन आहेत शिवरमध्ये त्यांना वेलकम फर्स्ट ऑफ ऑल. आणि पेसाखचे लॉज आम्ही स्टार्टपासून ह्या 8 चॅप्टरमध्ये आहोत. आणि स्टार्टपासून पेसाखचे अर्पण, कुठे अर्पण केलं पाहिजे, कधी अर्पण केलं पाहिजे, कोण अर्पण करू शकतंय, आणि सर्व त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये शिकलो होतं. आणि आता आपण ह्या 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 चॅप्टरमध्ये, या पेरेकमध्ये आपण शिकतोय का पेसाखचं अर्पण कोण अर्पण करू शकते, आणि कोणासाठी अर्पण करू शकतोय, आणि किती लोकांसाठी अर्पण करू शकतोय. समज जर प्रॉब्लेम झालं, समज उलटसुलट सर्कमस्टन्स असतील, समज जर आपण लास्ट टाइम बघितलं होतं का, समज तो ओनेन असेल, नाहीतर नाहीतर तो एवेदला पाठवलं आणि त्याला सांगितलं आणि तिने चूक केली. ते आपण बघितलं होते स्टार्टमधले मिशना या त्या चॅप्टरमध्ये. त्यात तर काय स्टेटस आहे. समज जर त्यानं कोण कोण इम्प्युअर झाला त्याच वेळेला, नाहीतर चान्सेस असतील तो इम्प्युअर होईल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, अर्पण द्यायचं का नाही, ते आपण बघितलं होतं. अँड सो ऑन. त्याच्याबद्दल आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं आणि बघितलं होतं. ओनेनबद्दल बघितलं. आणि समज जर कोण मदत केलं गेलं आणि घर पडला नाही तर काय झालं, आणि तो अजूनपर्यंत प्युअर आहे पण खास स्पेशल त्याला डेड बॉडी सांगून कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि तो इम्प्युअर येईल, तर मग काय करायचं, त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं लास्ट टाइम. आणि मग जेलमधून कोण सुटेल तर त्याचा काय स्टेटस आहे, त्याच्यासाठी अर्पणमध्ये शेखिता करताना त्याचा नाव तिकडे देऊ शकतो का नाही, मग ते आपण बघितलं लास्ट टाइम. आणि खोले खोले वेजकेन, जे सिक माणसं आहेत, जे खाऊ नाही शकत जास्त आणि त्यांना डिफिकल्टी आहे खायला, पण ते थोडंसं खाऊ शकतात का जाईत, तेवढं खाऊ शकतात. आणि खास शलो त्यांना आयत्या वेळेला खाता नाही आले, त्याचं काय स्टेटस ते आपण बघितलं होतं. हे जाऊ आपण आता सेवन्थ मिशनामध्ये जाऊया. आणि सेवन्थ आणि एथ मिशना, दोन मिशना होत आहेत आणि आपण हा चॅप्टर कंप्लीट करतोय इमिरचा आशेम. हे रफ शिमून तर पण शुअर असेल या आय थिंक सो. नंतर म्हणून आपण टाईमवर संपवला पाहिजे शिवर जात असे. ओके. तर इकडे बघतो आपण, लेट्स रीड द मिशना. आपण पहिले वाचूया मिशना आणि नंतर
नंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. ओके फाईन. या אין שוחטין את הפסח על היחיד, דבר רבי יהודה, ורבי יוסי מתיר, אפילו חבורה של 100 ואינן יכולין לאכול כזית. אין שוחטין עליהן, ואין עושין חבורה נשים ועבדים וקטנים. ते कशाबद्दल बोलतोय आपण इकडे? ए, वेगळा सिनारिओ इकडे बघूया आपण. אין שוחטין את הפסח על היחיד. एका माणसासाठी पेसकचा अर्पण नाही दिला पाहिजे. दिवे रबी येहुदा. रबी येहुदा बोलतात का का लिहिलंय सुक रे ए परशामध्ये, לא תוכל לזבוח את הפסח באחד. तर באחד पासून ते शिकतात फ्रॉम वन. तिकडून शिकतात का एका माणसासाठी अर्पण नाही दिलं पाहिजे. ग्रुप पाहिजे, त्याच्यामध्ये अजून माणसं पाहिजेत. तर ग्रुप पाहिजे आणि ग्रुपमधल्या माणसांसाठीच अर्पण देऊ शकतो, एका माणसासाठी नाही देऊ शकत. एम, रबियोसी बोलतात नाही, तो एक ग्रुपमध्ये एक माणूस असेल तरी चालेल. असे राबी राबी योसी बोलतात का ग्रुप म्हणजे एक माणूस पण अलाउड आहे त्याला खायला, राबी योसी प्रमाणे. अम, पण ग्रुप असेल, मोठा ग्रुप असेल त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ए, ज्याच्यामध्ये अम, 100 लोक आहेत, पण ते कजाईत म्हणजे ऑलिव्ह साईजचं नाही खाऊ शकत, तर त्यांच्यासाठी नाही कापू शकत. त्यांना नाही खाता येत, त्यांना नाही जमणार खायला मे बी. तर जरी पण ते 100 असतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी अर्पण द्यायला अलाउड नाही आहे. तर रबी सारखा आला काय का ग्रुपमध्ये एक असेल तरी पण त्यासाठी शकीला करू शकतो जो खाऊ शकेल. पण ग्रुप बनवले त्याच्यामध्ये एक माणूस आहे जो खाऊ शकेल, तर त्याच्यासाठी त्या ग्रुपमधल्या त्याच्यासाठी अर्पण देऊ शकतो आपण. म्हणजे तो एकटा नाही आहे, पण अजून लोक आहेत जे जे नाही खाऊ शकत पण तो खाऊ शकतोय, तर मग अलाउड आहे कापायला. कळलं? रबी येहुदा बोलतात नाही, एका माणसासाठी नाही कापू शकत, एका माणूसासाठी नाही. पण रबी ओसी बोलतात नाही, ग्रुप असेल त्याच्यामध्ये कोण नाही खाऊ शकत, एक माणूस खाऊ शकते, तर त्या एका माणसासाठी अलाउड आहे कुर्बान पैसे असं अर्पण करायला. आणि पण 100 माणसं असतील, 100 माणसांचा ग्रुप असेल, त्याच्यामध्ये एक माणूस पण ऑलिव्ह साईजचा नाही खाता येत त्याला, तर त्याला तर नाही अलाउड. त्या 100 माणसांसाठी पण नाही कापू शकत, शकिता करू शकत कुर्बान पेसाचा. दॅट्स दॅट्स वन पार्ट ऑफ इट. आणि नंतर पुढे आपण हे बघतो का ग्रुप नाही बनू शकत, ज्याच्यामध्ये स्त्रियांचा एक ग्रुप बनू नाही शकत, नाहीतर अवधीम स्लेव्हचा ग्रुप नाही बनू शकत. तर इकडे बोलतात का नाही, नुसता स्त्रियांचा एक ग्रुप, स्लेव्हचा एक ग्रुप मायनर असं नाही बोलतात.
ते एक्सप्लेन करतात इकडे का नाही, जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये नशीम आणि अवधीम, तो एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये स्त्रिया आणि गुलाम आहेत. आणि दुसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये छोटे मुलं आहेत, केतानीम म्हणजे जे छोटे आहेत, आणि अवधीम आहेत त्याच्यामध्ये गुलाम आहेत. ते ग्रुप अलाउड नाही आहेत बनवायला का? ते एक्सप्लेन पुढे बघतात का. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का, नोकर नाहीतर गुलाम त्यांची स्टेटस, त्यांचे सवय फार वाईट असतात. आणि त्यांचा डोका दुसऱ्याच दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड असतं. ते काय हाय स्टेटसचे माणसं नसतात. हाय स्टेटस नाही म्हणजे चांगल्या लाईनीचे माणसं नॉर्मली नसतात. कोण? अवधीम, नोकर. नोकर नाही, गुलाम. ते त्यांना समज जर स्त्रियांसंगत ठेवलं, त्यांचा ग्रुप बनवला, तर मग तिकडे फालतूगिरी करू शकतील ते. कारण त्यांचं डोकं कुठे असतं नॉर्मली? फालतूगिरीमध्ये. त्यांचं काय, तर मिथ्या हा हम नाहीत का त्यांचा डोका कुठे चांगल्या गोष्टींमध्ये असेल आणि तोरामध्ये असेल. फालतूगिरीमध्ये इन्वॉल्ड असतात ते. त्यांच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला असतं फालतूगिरी म्हणजे. आणि त्याच्यामुळे ते स्त्रियांकडे सोबत समज जर त्यांचा ग्रुप बनवला, तर त्यांचा डोका उलट चालेल आणि उलट गोष्ट बोलतील, नाहीतर करतील, नाहीतर फालतूगिरीमध्ये इन्वॉल्ड राहतील. म्हणून त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना नुसत्या स्त्रियांसंगत नाही फॉर्म केलं, त्यांना स्त्रियांसंगत ग्रुप नाही फॉर्म केला पाहिजे. कारण आपण बघितलं होतं का, आपण बघतो का पेसाखचा अर्पण देताना ग्रुप्स पाहिजेत. तर म्हणून त्यांना तिकडे इन्वॉल्ड, त्यांना अलाउड नाही आहे ते करायला. त्यांना त्यांना सोबत तो ग्रुप बनवला नाही पाहिजे. आणि नाहीतर अवादीम सांगत, अवादीम आणि तनीम म्हणजे छोटे मुलं. छोटे मुलं आहेत, जे अम, त्यांचा ग्रुप त्या गुलाम ग्रुपसोबत, म्हणजे गुलाम आणि छोट्या मुलांचा ग्रुप सोबत नाही पाहिजे. कारण त्याच्यानी त्यांना वाईट सवय असतात, ते पण अशा फालतूगिरी करू शकतात जे माणूस विचार पण नाही करू शकत. अशा गोष्टीमध्ये इन्वॉल्ड असतात ते. आणि म्हणून त्यांचा ग्रुप नाही बनवला पाहिजे. तर आपण इकडे बघतो का, किती इम्पॉर्टंट आहे, किती इम्पॉर्टंट आहे माणसाला सांभाळायला की दुसरा प्युरिटी, आणि कसं सेपरेट केलं पाहिजे नॉर्मली. नॉर्मल पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण सेपरेट ठेवलं पाहिजे. कोणतं पण कार्य असतं त्याच्यामध्ये पण सेपरेट बसवलं पाहिजे. नाही काय त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, नाही काय स्त्रियांमध्ये काय प्रॉब्लेम आहे. स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, खूप पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतात. कारण कोणाकोणाचे डोके बरोबर नाही चालत, कोण कोण फालतूगिरीमध्ये इन्वॉल्ड असतात. तिकडे आपण अवादीमचा एक्झाम्पल घेतला, ए स्लेव्सचा एक्झाम्पल घेतला. पण खूप माणसं असं त्यांची मेंटॅलिटी पण स्लेवसारखी असते. आणि त्यांचं डोकं उलटसुलट पण चालतं खूप गोष्टींमध्ये. आणि म्हणून त्यांच्याशी लांब राहिलं पाहिजे. त्यांच्याशी लांब राहायला पाहिजे. कोणती पण गोष्ट करताना किदुशा पाहिजे, किंवा आपण बसताना सांभाळलं पाहिजे का, होलीनेस पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आणि ज्या ठिकाणी मिक्स्ड बसलेले नसतात त्या ठिकाणी हकालूच बरोखूचा शखीना येतो, आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून ट्राय केलं पाहिजे का, जेव्हा पण माणसं कार्य करतात, नाहीतर मलिदा करतात, नाहीतर कोणती पण गोष्ट करतात घरच्यामध्ये, घरच्या घरीमध्ये ज्याच्यामध्ये खूप फॅमिलीज असतात सोबत, तर ट्राय केलं पाहिजे का सेपरेट बसवायला पाहिजे. जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही पाहिजे, जास्त बडबड आणि स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. नाहीतर अशा अशा गोष्टी असतात, मुद्दामून ती स्त्री पुरुषांच्या साईड येऊन बडबड करेल, नाहीतर मग पुरुष बायकांच्या मध्ये जातात आणि बडबड करतात. ते इट्स इट्स नॉट, ते चांगलं नाही आहे, ते चांगलं नाही आहे. आणि त्याची शखीना शखीना ज्या ठिकाणी असते, ज्या ठिकाणी ह्या गोष्टी सांभाळल्या जातात. आणि हे आपण बोलतो बेथामिदाशमध्ये, बेथामिदाश येरुशलाईममध्ये बोलतो आपण इकडे.
ए, तर फर्स्ट पार्टमध्ये मिशन आपण बघितलं होतं का कोणासाठी शकिता करू शकतो आणि किती माणसांसाठी शकिता करू शकतो. पण ते बघितलं होत नाही का त्यांनी खाल्लं पाहिजे. आणि सेकंड पार्ट ऑफ द मिशन त्याच्यामध्ये मिक्स नाही पाहिजे, मिक्स इन्वॉल्व नाही पाहिजे. आणि म्हणून जसं आहे आपण एक वेळ स्टोरी बोललो होतं का एक वेळ हफेज खाईम जे होते आणि त्यांचे मोठा मीटिंग होती युरोपमध्ये. आणि आणि तिकडे बेतकनिसेत मोठी होती आणि तिकडे त्यांचा प्रश्न होता, त्या जे ऑर्गनायझर त्यांचा प्रश्न होता का स्त्रियांची गॅलरीवर आहे. पण अम, तर त्या स्त्रियांच्या गॅलरीला तिकडून ते दिसू शकतात स्त्रिया. समज वर बघितलं तर स्त्रिया दिसतात. अ, तर मग तिकडे मोठा मेखीचा लावला पाहिजे उंच करायला ती भिंत, का तसाच राहायचा? नाहीतरी कोण एवढे मोठे मोठे रब्बानी काय वर बघणार नाही आहेत, ऑफकोर्स नाही बघणार. तर मग तसाच ठेवायचं का नाही ठेवायचं, तो मोठा प्रश्न होता. कारण कोण बघणार आहे, सगळे मोठे मोठे रब्बानी आहेत, ते काय वर डोकं उचलून नाही बघणार. तर साध्या बेतकिनेसेतमध्ये वगैरे अ, समज जर समज वर स्त्रियांचं गॅलरी असते, तर ऑफकोर्स माणसं केअरफुल असतात नाही बघायला. ए, खूप सांभाळतात का नाही बघणार. बेतकिनेसेतमध्ये तुम्ही स्त्रियांना बघायला येता का नमस्कारायला येता. पण तर ते तर ऑफकोर्स ते बोले मोठे मोठे रब्बानी माहिती ऑफकोर्स कोण नाही बघणार, तर गरज नाही आहे. तर त्यांचं डिस्कशन चाललं तर कोण थोडेसे लोक बोलले तिकडूनचे ऑर्गनाईज बोलले नाही केलं पाहिजे, थोडेसे बोलले नाही केलं पाहिजे, गरज नाही आहे. तर बोलले अरे खफेच खाईम इकडे आहेत मोठे राव इस्रायल मीर हा कोहेन, ते इकडे आहेत, त्यांना विचारूया आपण. आपण कुठं आहेत ना ते. तर त्यांना विचारलं तर ते हाफिज कायम त्यांना बोलले का कोण तुम्हाला ते तुम्हाला एक प्रश्न विचारतं असे विचारत त्यांनी, तुम्हाला प्रश्न विचारते कोणती गोष्ट आहे जी आकाश बरुखूला नाही आवडत. म्हणजे सगळ्यात खराब स्टेट इस्रायल लोकांचा केव्हा असू शकते. कोणती गोष्ट आहे जी सगळ्यात माणसाला भीती असते, सगळ्यात मोठी इस्रायल माणसाला सगळ्यात मोठी भीती असते, ती कोणती गोष्ट आहे जगामध्ये. त्यांनी विचार केला आणि बोलले जेव्हा आकाश बरोबर आपल्यासोबत नसेल, ती सगळ्यात भयानक गोष्ट आहे. म्हणजे हाशेम सोबत नाही आहे, ती सगळ्यात भयानक गोष्ट आहे. तर ते हवेच काय बोलले नकोन बरोबर. तर समज तुम्ही मेखीचा केला, म्हणजे जिकडे पार्टिशन वाढवला, त्याच्यानी जास्त केदुशा येईल, जास्त चांगलं आहे का नाही आहे. ते बोले ऑफकोर्स जास्त चांगलं आहे. फाईन कोण बघणार नाही, कोण वर डोका उचलून नाही बघणार स्त्रियांकडे, ऑफकोर्स नाही, पण जास्त चांगलं आहे ऑफकोर्स जास्त. तर मग हफेज काय मग प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये, जेवढी जास्त केदुशा वाढवाल, जेवढी जास्त होलीनेस ठेवाल, खानेमध्ये शेखीना जास्त येईल, हाशिमचा प्रेझेन्स जास्त असेल. मग प्रश्न काय येत आहे, पार्टिशन ठेवले जास्त चांगलं आहे ऑफकोर्स, कारण हाशिमची शखीना जास्त येईल. म्हणून जेवढा माणूस केअरफुल असेल जेवढं जास्त चांगलं आहे, कारण हाशिम जास्त तिकडे इन्वॉल्ड असेल, जास्त येईल त्याचे शखीना. आपण काय ओके. तर तर ते तसे आन्सर केलं म्हणून बघितलं का, म्हणून माणसांनी ट्राय केलं पाहिजे किंवा आपण का जेवढं जास्त केदुशा, जेवढं जास्त होलीनेस ठेवलं पाहिजे, जास्त सेपरेशन ठेवलं पाहिजे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. आणि बाहेर पण जास्त बडबड नाही केली पाहिजे, जास्त इन्वॉल्व नाही पाहिजे, नीट डिस्टन्स ठेवलं पाहिजे असं पाहिजे तसं, त्याच्याने होलीनेस येते. एनिवे आपण लास्ट मिशनामध्ये जाऊया. वेजात शेम बिसात व मुसलाखात आपण हा चॅप्टर कंप्लीट करतोय. इकडे पण आपण बोललो होतो ह्या मिशनाबद्दल थोडंसं इन्वॉल्ड आधीच्या लास्ट लास्ट टू लास्ट टाइम आय थिंक सो, नाही लास्ट लास्ट शिवरमध्ये त्याच्याबद्दल पण बोललो होतो थोडंसं. पण इकडे अजून थोड्या डिटेल्समध्ये जातो. तर आपण तो मिशना बोलूया आणि मग एक्सप्लेन करायला ट्राय करूया. אונן טובל ואוכל את פסחו לערב, אבל לא בקודשים. השומע על מתו והמלקט לו עצמות, טובל ואוכל בקודשים.
גר שנתגייר ערב פסחים, בית שמאי אומרים, טובל ואוכל את פסחו לערב. בית הלל אומרים, הפורש מן העורלה כפורש מן הקבר. ते कावर लिहिलंय आपल्या माझ्या ह्याच्यामध्ये केवर लिहिलंय. एनिवे, तो तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. एनिवे, तर इकडे आपण ओनेनबद्दल बोललो. आपण लास्ट टाइम बोललो होतो ओनेनबद्दल. ओनेन कोण असतं? त्याच्या जे जे ज्यांनी अजूनपर्यंत त्याचा जवळचा रिलेटिव्ह जो वारलेला आहे त्याला अजून पुरले नाही, ते स्टेटस ओनेन म्हणून असते. आणि अ, त्याला अलाउड नाही आहे खायला. ते जोपर्यंत जोपर्यंत कोणताच मिचवा करायला अलाउड नाही आहे त्याला. पण आपण लास्ट टाइम बोललो होतो का, रात्रीच्या वेळेला, एक वेळ रात्र झाली आणि अजूनपर्यंत त्याचा स्टेटस चेंज नाही झाला आहे, तो अजूनपर्यंत ओनेन आहे, तर तो स्टेटस त्याचा देर अब्बानान होतो. आणि सिक्स मिशनामध्ये, 6व्या मिशनामध्ये आपण बोललो होतो. आणि तर त्याचा स्टेटस देर अब्बानान होतं. आणि म्हणून पण पण आपल्याला खायचा मिचवा आहे. शेखिता केलेला असेल आता, कुर्बान पेसख, आणि तो खायचा मिचवा आहे. आणि समज नाही खाल्लं तर त्याला कर येते, ती मोठी पनिशमेंट आहे. तर मग म्हणून रब्बानींनी अलाव केलं त्याला खायला, किंवा रात्रीच्या वेळेला. कारण तो खाण्याचा मिचवा खूप मोठा आहे. आणि त्याचा जो अनिनुत आहे, तो त्याचा स्टेटस तो अजूनपर्यंत दे रब्बाना नाही, पण खायचा देवराईत आहे. आणि त्याच्या मागे मोठी पनिशमेंट आहे, म्हणून त्याला अलाव केलं खायला. तर इकडे आपण येतो आणि बोलतो का कोदाशीम खायला अलाउड नाही त्याला. कोदाशीम तरी पण खायला अलाउड नाही त्याला. ए, कुठून शिकतो आपण? परशात शमिनीमध्ये आरोन हा कोहेनला बद्दल लिहिलं आहे, व्याखालतेम खातात हायोम. त्याच्या त्या वर्ड्सवरून हायोम त्या दिवशी अलाउड नाही त्याला खायला, पण लायला मुतार रात्री त्याला खायला अलाउड आहे. अम, तर केव्हा कशाबद्दल बोलतोय आपण? आणि ते त्याच्यामध्ये अजून एक थिंग आहे का, त्यांनी बोल केलं पाहिजे त्याच्या आधी. तर इकडे दोन हे थिंग्स आहेत. एक एक थिंग आहे कोदाशीम. लाईक कोरबान पेसाख एक वेगळी गोष्ट आहे आणि कोदाशीम वेगळी गोष्ट आहे. कोदाशीम एक मिtzvat असे आहे, अ पॉझिटिव्ह कमांडमेंट आहे. कोदाशीम खायचा मिtzvat असे आहे. आणि कोरबान पेसाख खायचा ए मिtzवा आहे, पण त्याच्यामागे पनिशमेंट पण आहे. ज्यांनी नाही खाल्ला तर त्याला करेत आहे. करेत इज अ बिग पनिशमेंट, ज्याच्यावर आपण बोललो होतो. करेत म्हणजे पनिशमेंट ज्याच्यामध्ये खासविशाला माणूस लवकर मरू शकतो, नाही तर त्याच्या त्याच्या पुढे कंटिन्युएशन नसेल. आणि असे खराब पनिशमेंट आहे. इन इन शॉर्ट का तो ही इज डिस्कनेक्टेड, त्याचा एक्सकम्युनिकेटेड काइंड ऑफ फ्रॉम हेवन. त्याला हशेमनी कट ऑफ केलं आहे माणसांपासून. तर ती पनिशमेंट फार खराब पनिशमेंट आहे, म्हणून रब्बानीमने अलाव केले. रब्बानी बोलतात नाही, हे खायला पाहिजे, पण कोदाशीम त्याला खायला अलाउड नाही आहे. आता दुसरी गोष्ट जिच्यामध्ये कोणाला तरी एक खराब न्यूज आली. खास वेशालोम त्याला कळलं का कोणतरी त्याचा वारलं, पण नाही का त्या दिवशी ए, नंतर खूप वेळाने अम, तर मग त्या दिवशी त्यांनी बसलं पाहिजे, पण ते पण देरबानाने. म्हणजे त्याचा तो स्टेटस आहे का, तो त्या वेळेला तो जसा काय तो मॉर्निंगला बसतोय, पण ते स्टेटस देरबानाने, तो देवराईता नाही, मग त्यांनी पण खायला अलाउड आहे त्याला. नाहीतर आधीच्या काळी जेव्हा ते पुरायचे, तर ते नंतर
त्या मेलेल्या माणसाचे जे बोन्स होते ते घेऊन ते एरेच इस्रायलला येऊन पुरायचे. अ, आणि त्यावेळेला ते पण जेव्हा ट्रान्सफर करायचे तेव्हा त्याची स्टेटस पण ओनेन व्हायची, पण मी द रबानान, म्हणजे फ्रॉम द रब्बानीम. त्यांचं स्टेटस ते रब्बानान व्हायची आणि म्हणून त्यांना पण आलवडे खायला, कारण खाणे अम, कारण जे कोरबान पेसा खाणे इज फ्रॉम द तोरा इट सेल्फ. तर दॅट्स ए ओके. पुढे आपण बघतो. आणि तिकडे आपण बघतो का, समजा त्यांनी तेवीला घेतला तर तो कोदशीम पण खाऊ शकतोय. या कारण ती स्टेटस वेगळी आहे. या त्याची अनिनुत पण त्याची दे रब्बानाने, आणि तो तम्मी नाही झाला तिकडे, आणि त्या तुमा नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये स्टेटस आहे की त्याच्यामध्ये मोठी डिस्कशन आहे का कोणत्या टाईपच्या हड्ड्या असतील, तर माझं मोठ्या हड्ड्या असतील आणि हे आणि ते, त्याच्यामुळे ते स्टेटस चेंज होते का तो इम्प्युअर होईल. आणि या बाबतीत आपण बोलतो का तो इम्प्युअर नाही झाला आहे, तो खाऊ शकते तरी, आणि मग त्याला अलाउड आहे खायला. अम, पुढे पुढे आपण बघतो काय गेअर आहे. गेअर हिब्रूमध्ये दिसत, इंग्लिशमध्ये दिसत नाही. एक मिनटं, जस्ट वन मिनिट, आपण त्याचा समरी बघूया. हां, या इकडे आहे, ते पुढे कंटिन्युएशन आहे. या इथे गेअर आहे. गेअर गेअर म्हणजे कोण, जो कन्वर्ट करतो तो, त्याच्याबद्दल आहे का. एम, त्यांनी कन्वर्ट केलं एरफ पेसाकला आणि त्यांनी तेवीला घेतली, तर त्याला अलाउड आहे खायला. बेतशेमाय बोलतात. जो पण कन्वर्ट करायला पेसाकला आणि त्यांनी लिदबोल केला, त्यांनी लिदबोल केलं पाहिजे, आणि मग त्याला अलाउड अलाउड आहे खायला. पण बेथिलेले बोलतात का नाही, त्याला पोरशमिना ओर बेथिले बोलतात, हा पोरशमिना ओरला की पोरशमिना केवेर, म्हणजे तो ज्यांनी पण कन्वर्ट केलं आहे आणि तिथं त्याचा ब्रीथ मिला केली, तर जसं काय तो त्याला, जसं काय त्यांनी हां, इकडे तुम्हाला दिसत नाही, ओके. तर जसं काय त्यांनी त्याचे स्टेटस चेंज झाली, जसं काय तो तमेम मेत आहे, जसं काय त्याला त्यांनी डेड बॉडीला हात लावलाय, कारण ब्रीथ मिला केली तर त्याचे स्टेटस चेंज झाली आणि तो पोरेश मीना, जसं काय त्यांनी तो ओरला, तो फोरस्किन काढली त्याची, तसं काय जो त्यांनी केवेरला हात, त्यांनी केवेरमधून बाहेर निघाला, आणि म्हणून त्याची स्टेटस चेंज झाली. आणि त्याला त्याच्यावर स्प्रिंग केलं पाहिजे तिसऱ्या आणि सातव्या दिवशी. अम, आणि मग तो तो प्युअर होऊ शकते. आणि तो तमे आहे त्यावेळेला, त्या दिवशी तो तमे आहे, त्यांनी सकाळी कन्वर्जन केलं आहे, तो संध्याकाळी तमे आहे, तर त्याला अलाउड नाही आहे बेथ हिलेलप्रमाणे. का त्यांनी हे सांगितलं आहे, कारण तो जो कन्वर्ट केलं त्यांनी, गिअर आहे, त्यांनी कन्वर्ट केला, आणि त्या ह्या वर्षी त्यांनी तेवीला घेतली आणि जाऊन खाल्लं. पण पुढच्या वर्षी जेव्हा जेव्हा तो इस्रायल असेल आणि तो तम्मे असेल, आणि त्याला तो बोलते, अरे मी गेल्या वर्षी पण कन्वर्ट केला सकाळी, आणि संध्याकाळी जाऊन शेखिता कुर्बान पेसाखमध्ये माझं नाव दिलं होतं, आणि मी कन्वर्ट करताना मी मी खाल्लं, खायला अलाउड आहे म्हणजे मला, कारण मी तेवीला घेतलं आणि मी जाऊन खाल्लं. पण आपल्याला माहीत आहे का, जो नॉन ज्यूश आहे तो तमेम येत नाही आहे. एक वेळ तो ज्यूश झाल्यानंतर त्यांनी डेड बॉडीला हात लावलं नाही, तर कशा तरी तो कॉन्टॅक्टमध्ये आला नाही, तर त्या घरामध्ये आला जिकडे डेड बॉडी आहे त्याचा, तर त्याला तो तुमा लागला, आणि म्हणून त्याला अलाउड नाही आहे. पण तो नॉन ज्यूश असताना त्याच्यासाठी ते ॲप्लिकेबल नव्हतं. तो जेव्हा कन्वर्ट झाल्यानंतर तो लगेच खाऊ शकतो. तर बेथ शमाय बोलतात का नाही, तो खाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण बेथ हिल बोलतात नाही, पुढे जाता प्रॉब्लेम येईल. पुढच्या वर्षी तो बोले, अरे नुसतं तेवीला घ्यायची आणि जाऊन खायचं, काय नाही होत. त्याला नाही माहीत का तो इम्प्युरिटी तर त्यांनी कन्सिडरच नाही केला, कारण तो नॉन ज्यूश होता.
तेव्हा इम्प्युरिटीचे लॉज नाही आहेत. नॉन ज्युईशला प्युरिटी आणि इम्प्युरिटी लॉज नाही आहेत. नॉन ज्युईशला काय बोलतात, त्यांचे काय ते जसे काय कोल्ह्यासारखे आहेत कोल्ह्यासारखे आहेत. त्यांचं स्टेटस तसं काय ॲनिमलसारखी स्टेटस आहे त्यांची. आणि म्हणून त्यांना ते इम्प्युअर आणि प्युरिटीचे लॉज ॲप्लिकेबल नाही होत. पण त्यांनी एक वेळ कन्व्हर्जन झाल्यानंतर तो आता इस्रायल झाला. आणि एक वेळ तो इस्रायल झाला तर त्याला कन्वर्ट त्याला बघितलं पाहिजे, इम्प्युअर असेल तर त्यांनी ते दिवस मोजले पाहिजेत. आणि त्याच्यावर पाराधुमाचा पाणी टाकलं पाहिजे. मग तो प्युअर होईल आणि मगच तो खाऊ शकेल. अम, मगच तो खायला त्याला अलाउड आहे. तर मग ते आपण इकडे बघतो. आणि म्हणून तो मिक्षोल जो अम, जो प्रॉब्ली त्याच्या ए, पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ते वाचवायला त्याच्यापासून तो कन्फ्युजन, म्हणून रब्बानींनी सांगितलंय का नाही, म्हणून बेथिलेर बोलतात नाही, तो 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 काय तो प्युअर नाही आहे. आणि ह्या वर्षी पण त्याला तो तो प्रिव्हिलेज नाही मिळत खायचा, कारण तो पुढच्या वर्षी चूक करेल. तर रब्बानी आधीच बघतात, आपण बघतो का रब्बानी ऑलरेडी बघतात का पुढे जाता नेक्स्ट इयर काय होऊ शकते. आणि म्हणून ते ॲग्री होतात नाही होतात. आणि रब्बानींची दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण बघतो का ते सीन्सपासून पुढे वाचवतात. जसं आपण बघतो पिरकी हाऊसमध्ये, डायरेक्टली पिरकी हाऊसमध्ये लिहिले का एक वन ऑफ द थिंग्स जे रब्बानी करायला पाहिजे प्रत्येक मेकिंग फेन्स टू द तोरा, म्हणजे फेन्स ठेवली पाहिजे कोणती पण गोष्टीसाठी. समज जर ती गोष्ट डिफिकल्ट आहे त्याला, तर त्याला रब्बानी फेन्स करतात. म्हणजे एक एक कुंपण कुंपण बोलतात राईट, फेन्स लावतात. आणि त्याच्यानी तो माणूस तो क्रॉस नाही करू शकत ती गोष्ट, आणि आधीच तो सांभाळतो स्वतःला. आणि त्याच्याने तो ती चूक नाही करू शकत. जसं आपण बोलतो की कोणाला वाईट गोष्ट खायची सवय असेल, समज तो नॉन कोशर खायची सवय असेल, आणि तो समज त्या रस्त्यावरून जाईल ज्याच्यामध्ये तो हॉटेल आहे, जी काही नॉन कोशरचा वास येते, आणि ते राहवले ना जात, तर त्याला बोलतात तू त्या हॉटेलच्या जवळ जाऊच नकोस, त्या रस्त्यावरूनच नको जाऊस, लांबून जा. ज्याच्यामध्ये त्याला ती गोष्ट त्याला टेस्ट लागणारच नाही. जसं कोणाला ते वाईट सवय असेल खराब गोष्ट बघायची, तर त्याला बोलतात तू एकटा कॉम्प्युटरवर बसायचंच नाही. आजकाल सगळ्यांकडे फोन आहेत, पण एनिवे तर पण त्याला बोलतो ते एकटा, तुला इखूद कॉम्प्युटर संगत इखूद नाही करायचा. तू एकटा कॉम्प्युटरवर नाही बसायचा, तुझ्या संगत कोणतरी सोबत पाहिजे. कारण तुला वाईट सवय आणि तू कुठेतरी पडणार आहेस, तुला माहिती आहे. तर म्हणून त्याच्यासाठी त्याने फिल्टर लावले पाहिजे. आजकाल फिल्टर आहेत त्याच्यामध्ये सर्व, त्याच्यामुळे त्यांनी प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे का ती गोष्ट तो करणार नाही. किती किती वेळ नाही बसायचं, ह्या टायमावर नाही बसायचं. त्यांनी फेन्स केलं पाहिजे, स्वतःला हे लावलं पाहिजे. जसं माणसाने फोनवर बोलताना एक वेळ 15 मिनटं झाली, जास्त वेळ बोलला तर त्याच्या तोंडातून मात्र लशोनारा चालू होईल. मग तो ह्याच्याबद्दल बोला आणि त्याच्याबद्दल बोलायची वाईट सवय त्याची बाहेर येईल, आणि तो बोलायला लागेल, कारण तो आता कॉन्व्हर्सेशन चालू ठेवलं पाहिजे. आणि अ, तर मग त्याला बोलतात नाही, तू 5 मिनिटाच्या नंतर बंद करून टाक फोन, कारण 5 मिनिटानंतर तुला माहिती आहे का तू दुसऱ्या स्टोरीज काढशील जे असुरीत बोलायला. मग त्यांनी त्या 5 मिनिटात त्यांनी टायमर लावला पाहिजे, याच्यामध्ये फोन बंद होईल. नाहीतर बोलला पाहिजे 5 मिनिटं जास्त तो नाही बोलणार फोनवर. मग तशी सवय ठेवली तर त्यांनी तो स्वतःवर फेन्स ठेवतोय, मग त्याला चूक नाही होणार. आणि तो सांभाळेल मोठी चूक करण्यापेक्षा, पासून तो वाचेल. म्हणून ते बेथ हिलेल आपल्या इकडे शिकवतात का इथे पण त्याला नेक्स्ट पुढच्या वर्षी तो चूक करेल. म्हणून तो कन्वर्ट केलेला माणूस असेल तर अं, त्यांनी पण ती गोष्ट त्या त्या वर्षी पण त्याला खायला अलाउड नाही आहे. ते निवे शिमून आलेत आणि त्यांचा शिवर बेजात लवकरच चालू होईल. तर जस्ट अ मोमेंट आपण त्यांना ओके, तर आपण इकडे आपला शिवर चालू ठेवूया. एंड करूया विथ आपण लास्टला आपला शिवर एंड करतो विथ स्टोरी. त्याला टाईम नाही आहे सध्या, पण विल फिनिश द शिवर विथ
विथ अ प्रेयर ॲज युजल. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकाल त्याचा तसे. जस्ट वन मोमेंट. ओके. Anyway, in just a few minutes, Rabbi Shimon will finish the show. Anyway, एक छोटीशी स्टोरी बोलायची होती पण whatever. Anyway, तर या तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. आपण विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. राबी शिमोनचा शिवर चालू होईल लवकरच ऑन गेमारा. आणि ऑल द मेन आर इन्व्हायटेड. येप. ओके. तर तुम्ही स्क्रीनवर तुम्ही वाचू शकता इंग्लिशमध्ये पण. The small prayer. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים, ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבל שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח बख. तो बारुख हशेम खसदे हशेम आपला 8th चॅप्टर कंप्लीट झाला. आणि वेजात हशेम आपण नेक्स्ट वीक आपण 9 चॅप्टर चालू करूया. 9th आणि 10th चॅप्टर आपण पूर्ण मिशनावत सखीम खसदे हशेम कंप्लीट करू. आणि मे बी थोडंसं रिव्हिजन करूया वेजात हशेम पूर्ण आफ्टर वी फिनिश द होल थिंग. नाहीतर नेक्स्ट टाइम बघूया मे बी आपण 8 चॅप्टरचं रिव्हिजन करूया थोडंसं. Let's see how things work out. So anyway, so thanks a lot for coming आणि अभ्यास केल्याबद्दल सोबत. बाबा गिव्ह मी ऑपॉर्च्युनिटी टू लर्न टुगेदर विथ यू ऑल. आणि בעזרת השם רבי שמעון השיעור לוקר תלויל. תודה רבה. שהקדוש ברוך הוא ימלא כל משעות ליבנו לטובה. אה, לילה טוב ושבת שלום. כל טוב. שלום שלום. جزاكم الله خير. חזק ואמץ.